नमस्कार, मी उमेश घोंगडे. आजच्या बखरनामामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बखरनामामध्ये आपण खरं तर त्या दिवशीचे महत्त्वाचे विषय घेत असतो. सध्याचा महत्त्वाचा विषय मुख्यमंत्री पदाचा आहे, राज्यातल्या सरकार स्थापनेचा आहे. त्याच्यावरती अर्थात खूप वेळा बोलून झालेला, गेले 2-3 दिवस आपण बोलतो आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आजचा विषय आहे तो राज्य सरकारच्या स्थापनेचा आहे, मुख्यमंत्री पदाचा आहे. पण त्याहीपेक्षा या मंत्रिमंडळामध्ये संधी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातनं संधी कोणाला मिळेल. गेल्या 2-4 दिवसापासून जी नावं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अजित पवार तर आहेतच, भारतीय जनता पक्षाकडनं चंद्रकांत पाटील आहेत आणि नाही म्हणता म्हणता दिलीप वळसे पाटलांचं नावसुद्धा अंतिम झाल्याची सूत्रांची माहिती आहे. याच्याशिवाय भारतीय जनता पक्षाकडनं कोण येऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तर हीच 2 नावं आहेत आणि दोघेही अर्थात उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असतील. भारतीय जनता पक्षाकडनं चंद्रकांत दादांचं नाव निश्चित आहे. त्याच्याशिवाय अन्य नाव कोणतं याच्यावरची खरी चर्चा आहे. या व्हिडिओत आपण त्याच विषयावर मुख्यतः आज बोलणार आहोत. माधुरी मिसाळ, राहुल कुल आणि महेश लांडगे अशी शहर आणि जिल्ह्यातली ही 3 महत्त्वाची नावं आहेत. माधुरी मिसाळांचं यापूर्वी 2014, 2019 असं 2 वेळा नाव येऊन गेलं, नाव चर्चेत आलं, पण प्रत्यक्षात काही झालं नाही. त्या स्वतः चौथ्या वेळी आता मुख्य म्हणजे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आमदारकीची त्यांची ही 4थी टर्म आहे. राहुल कुलसुद्धा खूप सिनियर आहेत. महेश लांडगेंच्या सुद्धा 2 टर्म झाले. एकूण काहीतरी या तिघांमधलं कुणातरी एकाला मंत्रिपद मिळेल, अर्थात ते राज्यमंत्रीपद असेल. पण प्रत्येकजण जो दावा करतो आहे तो तितकाच स्ट्रॉंग आहे की संबंधित त्यांचे जे समर्थक आहेत ते म्हणत आहेत की नाही, यांनाच संधी मिळणार आहे, याच आमदार होणार आहेत. कोणी माधुरी मिसाळ म्हणतं, कोणी राहुल कुल म्हणतं किंवा कोणी महेश लांडगे यांचं नाव घेतं. मुळामध्ये या तिघांमध्ये संधी कोणाला मिळू शकते. महिला म्हणून माधुरी मिसाळांची शक्यता, राज्य पातळीवरचं एकूण महिलांचं नेतृत्व, महिलांमधली सिनियरिटी असा विचार केला तर माधुरी मिसाळांचं नाव हे वरच्या पातळीवरती चर्चेत आहे असं सांगितलं जातं. पण एकूण जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर मला असं वाटतं की राहुल कुल यांचं पारडं अधिक जड आहे. कारण राहुल कुल यांची एकूण पार्श्वभूमी, त्यांची सिनियरिटी, भारतीय जनता पक्षामधलं त्यांचं ग्रामीण भागातलं स्थान आणि या निवडणुकीत आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की जिल्ह्यामध्ये महायुतीला प्रचंड चांगली ताकद मतदारांनी दिलेली आहे आणि त्यातही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सगळीकडे निवडून आलेले आहेत. त्यामुळं ग्रामीण भागाचा विचार होईल. शहरामध्ये चंद्रकांत पाटील आहेत, ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं 2 मंत्री होतील, अजितदादा आणि दिलीप वळसे पाटील. या पार्श्वभूमीवरती ग्रामीण भागातनं भारतीय जनता पक्षाचा कुणीतरी एक मंत्रिमंडळात प्रतिनिधी हवा. पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षादृष्टीनं पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळं कदाचित पुन्हा एकदा माधुरी मिसाळांचं नाव मागं पडून राहुल कुल यांचं नाव पुढे येऊ शकतं आणि त्यांना मंत्रिपद मिळू शकतं. अर्थात कोणालाही मिळालं तर ते राज्यमंत्रीपद असेल. पण पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 3, एक उपमुख्यमंत्री, 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री अशी 4 पदं असतील. त्यामुळं ही 3 नावं तर जवळपास निश्चितच आहेत. उरतो फक्त एक नावाचा प्रश्न ज्याच्याबद्दल मी बोलतो आहे, तिघांमध्ये उमेदवारी कोणाला मिळेल. तर मी म्हटलं तसं या दोघांच्या तुलनेत माधुरी मिसाळ आणि राहुल कुल यांच्या तुलनेमध्ये महेश लांडगेंचं नाव थोडंसं मागं पडू शकतं. या दोघांमध्ये मात्र खूप स्पर्धा आहे आणि मी म्हटलं तसं दोघांच्या काही पॉझिटिव्ह बाजू आहेत. पॉझिटिव्ह माधुरी मिसाळांचं मी काय सांगितलं तर त्या 4थ्या टर्मचे आमदार आहेत. राज्यात निवडून आलेले एकूण महिला आमदार, भाजपमधल्या महिला आमदार, त्यांचं प्रमाण, महिलांचं मंत्रिमंडळाचं प्रतिनिधित्व, जातीचं गणित, या सगळ्याचा विचार केला तर कदाचित राहुल कुल हे पुढून निघून जाऊ शकतात. कारण शहरातनं नाही म्हटलं तरी चंद्रकांत दादांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व असणार आहे. जिल्ह्यात मात्र राहुल कुल यांचंच पारडं जास्तीचं जड आहे.
आम्ही राहुल कुल यांचं पारडं जड आहे असं का म्हणतोय, तर एकूण तुम्हाला आठवत असेल की 2014 ते 2019 या कालावधीमध्ये चंद्रकांतदादा पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते आणि बऱ्यापैकी जिल्ह्यातले जे विषय होते ते राहुल कुल आणि बाळा भेगडे या दोघांना विचारात घेऊन त्यांची सहमती घेऊन चंद्रकांत पाटील यांच्याकडनं ते विषय मार्गी लागत होते आणि बऱ्यापैकी त्यातही राहुल कुल यांचा वाटा सर्वाधिक होता. आत्ताच्या 2.5 वर्षाचा जो काही कालावधी होता त्याच्यामध्ये 14 ते 19 मध्ये जसं चंद्रकांतदादांकडे हे पद होतं पालकमंत्रीपद, मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नॅचरली अजितदादाच पालकमंत्री होते आणि पुन्हा अजितदादा भाजपला जॉईन झाले तेव्हा या 2.5 वर्षात सुद्धा पालकमंत्रीपद अजितदादांकडेच राहिलं. या काळात देखील राहुल कुल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जे काही जिल्ह्याचं नेतृत्व होतं, जे काही DPDCचे विषय असतील किंवा एकूणच जिल्ह्याचं राजकारण असेल ते राहुल कुल आणि बाळा भेगडे असंच ते दोघांमध्ये असायचं. दोघांना विचारून चंद्रकांत पाटील पुढेच्या संदर्भातले निर्णय घेत होते. आताचा थोडासा विचार केला तर बाळा भेगडे थोडंसं मागं पडलेले आहेत, ते विधानसभेत पण नाही आहेत. एकूणच थोडीशी नाही म्हटलं तर त्यांची राजकारणात पिछाट आहे सध्या तरी. आणि राहुल कुल मात्र पुढे निवडून आलेले आहेत आणि राहुल कुल यांची सुरुवातीपासूनची महत्त्वाकांक्षा मंत्री होणं हे आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ते निवडून आले, मात्र त्यांना मंत्रिपदापर्यंत कधी पोहोचता आलं नाही. गेल्या वेळीसुद्धा त्यांचं नाव होतं, मात्र चंद्रकांतदादा थेट कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री असल्यामुळे त्यांना ती संधी मिळू शकली नाही. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यात इतकी ताकद पण नव्हती जितकी आत्ता आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या टर्ममध्ये आता जरी पुन्हा स्पर्धा असली तरी कदाचित माधुरी मिसाळांना मागं टाकून राहुल कुल बाजी मारतील आणि त्यांना राज्यमंत्रीपद मिळेल अशी एकूण चर्चा आहे. पुणे जिल्हा हा जसा अजित पवारांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तसाच भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं तितकाच महत्त्वाचा आहे. शहरामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे, जिल्ह्यातही मिळालं आहे, मात्र त्यातही भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीचं यश संपूर्ण शहरात आणि जिल्ह्यामध्ये मिळालं आहे, तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला वाटतं राहुल कुल यांना ताकद देणं, पक्षाची संघटना जिल्हाभरात आणखी वाढवणं हे भारतीय जनता पक्षासाठी संघटना म्हणून, पक्ष म्हणून अत्यंत आवश्यक आहे. आणि केवळ त्या गोष्टीसाठी माधुरी मिसाळांची संधी जाऊन ती संधी राहुल कुल यांना मिळू शकते असं आत्ताचं चित्र आहे. कदाचित मी म्हणतो आहे पुढच्या 2, 3, 4 दिवसामध्ये याच्यामध्ये आणखी काही बदल होऊ शकतो, वेगळ्या राजकीय घडामोडी घडू शकतात आणि त्यातनं आणखी नवी काही समीकरणं पुढे येऊ शकतात. आत्ताचा जो काही राजकीय संदर्भ आहे, राजकीय स्थिती आहे, त्याच्यामध्ये तरी माधुरी मिसाळांच्या 2 पावलं पुढं राहुल कुल मला दिसत आहेत. कदाचित काही याच्यामध्ये काही बदल झाला तर त्याच्यावरती आपण तेव्हा पुन्हा बोलूयाच. हा विश्लेषण, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.